हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण मित्रांनो खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असा टॉपिक बघतोय. पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर फर्स्ट ग्रॅव्हिटेशनमधील ओके त्यामध्ये डिस्कस करणार आज आपण न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, खूप महत्त्वाचा आहे न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. यावरती आपल्याला या टाईपचा क्वेश्चन येऊ शकतं किंवा न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन या ठिकाणी येऊ शकतं. आपण या फॉर्म्युला आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, आणि तुम्ही जर या अगोदरचे जर व्हिडिओ बघितले असतील तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तर याने 2 पॉईंट बघायचे, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय असतं आणि युनिफॉर्म लिनियर मोशन किंवा मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, हे केव्हा आला तर आफ्टर द केपलर गिव्ह द लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपल्याला न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन समजण्याकरिता, ठीक आहे, समजून घेण्याकरिता महत्त्वाचं आहे त्याचं स्टेटमेंट. ठीक आहे, जे काही लॉज आहे, व्हॉट इज द न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एक्सप्लेन इन मॅथमॅटिकल फॉर्म डिराईव्ह अँड इट्स फॉर्म्युला. ठीक आहे, अशा पुढचा क्वेश्चन त्या ठिकाणी येऊ शकतं. तर त्या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट खूप महत्त्वाचं असतं. काय असतं स्टेटमेंट. ठीक आहे, तर स्टेटमेंट आपण सुरुवात करूया. तर काय सांगतो स्टेटमेंट? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स विच अट्रॅक्ट टू इच अदर with a definite force, this force is directly proportional to product of their masses of two objects and inversely proportional to square of distance between them. हे आपलं स्टेटमेंट आहे. तर आपण स्टेटमेंट फर्स्ट ऑफ ऑल आपण रायटिंग करूया, समजून घेऊया आणि नंतर आपल्या पॉईंटकडे येऊया. ठीक आहे, तर काय सांगतो स्टेटमेंट? न्यूटन अकॉर्डिंग टू द न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, ठिकाणी राईट कोण राहतो? अकॉर्डिंग टू द न्यूटन युनिव्हर्सल लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतोय? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स which attract to each other with a definite force. This force is directly, ठीक है, this force is directly proportional to the product of two masses. ठीक आहे, हे जे काही दोन ऑब्जेक्ट आहे, जो काही फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला? त्या दोन ऑब्जेक्टच्या डायरेक्टली प्रोडक्टच्या मासेसला अँड इन्व्हर्सली proportional to the square of distance between them. ठीक आहे, फुल स्टॉप. हे आपलं झालं स्टेटमेंट मित्रांनो. ठीक आहे, एवढं आपल्याला स्टेटमेंट त्या ठिकाणी लिहावंच लागेल. 2 मार्क्स करता टेस्ट स्टेटमेंट हा येऊ शकतं. ठीक आहे, व्हॉट इज द न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर तुम्हाला हे लिहायचं आहे अकॉर्डिंग टू द न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स विच अट्रॅक्ट टू ईच अदर विथ अ डेफाईट फोर्स. युनिवर्समध्ये कोणतेही ऑब्जेक्ट या, ते दोन ऑब्जेक्ट आहे एकमेकांकडे काय होते? अट्रॅक्ट होते. फॉर एक्झाम्पल हे 2 ऑब्जेक्ट आहेत, तर हे 2 ऑब्जेक्ट एकमेकांकडे काय होतात? अट्रॅक्ट होतात. आणि कशामुळे अट्रॅक्ट होतात? विथ अ डेफाईट फोर्स. म्हणजे एक कुठला तरी फोर्स लागतो आणि या फोर्समुळं हे 2 ऑब्जेक्ट एकमेकांकडे काय होतात? अट्रॅक्ट होतात. आणि तो फोर्स जो आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ 2 मासेस. या 2 ऑब्जेक्टच्या मासेसला प्रोपोर्शनल आहे आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणाऱ्या डिस्टन्सला. ठीक आहे, ते झालं स्टेटमेंट आपलं. आता त्याला मॅथमॅटिकली काय करायचं? आपल्याला डिराईव्ह करायचं आहे, मॅथमॅटिकली प्रूफ करायचं आहे. तर कन्सिडर या ठिकाणी कन्सिडर टू ऑब्जेक्ट having mass m1 and m2. दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केलं, त्याचा मास काय m1 and m2 आहे, अँड डिस्टन्स
बिटवीन देअर स्मॉल आर किंवा स्मॉल डी. ठीक आहे, त्यातलं जे डिस्टन्स आहे हे काय स्मॉल आर आहे किंवा स्मॉल डी आहे. कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल हा एक ऑब्जेक्ट आहे M1, त्याचं मास आहे. हा सेकंड ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास M2 आहे. तर हे दोन ऑब्जेक्टचं सेंटर कुठं असेल? सेंटरला असेल. ऑब्जेक्टचं सेंटर कुठं असेल? सेंटरला असेल. तर हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांकडे काय होतात? अट्रॅक्ट होतात. हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांना काय होते? अट्रॅक्ट होत आहे. अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट दिस ऑब्जेक्ट आर अट्रॅक्ट टू इच अदर विथ अ डेफानाइट फोर्स. हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांना काय होते? अट्रॅक्ट होत आहे. कशामुळं? ड्यू टू द फोर्स. ड्यू टू द फोर्स. आता या ठिकाणी या ऑब्जेक्ट्स M1 पासनं M2 पर्यंत जे काही सेंटर, या सेंटरपासून जे काही डिस्टन्स तुम्हाला दिसतं या ठिकाणी M1 पासनं हे जे काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपल्या ठिकाणी स्मॉल आर असू शकतं किंवा स्मॉल डी घेऊ शकतो. तुम्ही काही पण घेऊ शकता. ठीक आहे, कुठं कुठं स्मॉल आर आहे, कुठं कुठं स्मॉल डी आहे. ठीक आहे, तर हे आपला स्टेटमेंट आहे. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी काय काय केलं आहे? तर या ठिकाणी आणखीन एक लागतो आहे, तो म्हणजे कुठला? जी. जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आज काय काय दिलं ते लिहून घेऊ आपण. M1 काय? मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. M1 काय ठिकाणी? मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट आहे. M2 काय? मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट आहे. क्लिअर. त्यानंतर आर काय? आर बी द डिस्टन्स आहे. त्यानंतर जो कॅपिटल जी जो आहे हा आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल काय? कॉन्स्टंट आहे. म्हणजे याची जी काही व्हॅल्यू असणार ही कॉन्स्टंट असणार, चेंज होणार नाही. आणि हा जो एफ आहे हा आहे फोर्स. हा काय? फोर्स आहे. ठीक आहे, हा काय? दॅट इज द फोर्स. ठीक आहे, आता मला या ठिकाणी फॉर्म्युला तयार करायचा आहे. तर मी फॉर्म्युला कशा पद्धतीने तयार करणार? बघा या ठिकाणी काय म्हटलं मी? अकॉर्डिंग टू स्टेटमेंट एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स विच अट्रॅक्ट विथ अ डिफानाइट फोर्स. ठीक आहे, युनिवर्समध्ये कुठले दोन ऑब्जेक्ट आहे? एक मेल काय होते? अट्रॅक्ट होते विथ अ डिफानाइट फोर्स. ठीक आहे, विथ अ डिफानाइट फोर्स. त्या ठिकाणी मी फोर्स लिहितोय विथ अ डिफानाइट फोर्स. तर फोर्स म्हणजे कोण? एफ इज इक्वल्स टू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. बघा हा जो फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हे सिम्बॉल आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ टू मासेस. आता प्रोडक्ट ऑफ टू मासेस कोणते? एक M1 मास आहे, एक M2 मास आहे. तर प्रोडक्ट ऑफ M1 अँड M2 अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन. आता स्क्वेअर डिस्टन्स कोणतं आपल्याकडे? आर आहे. तर हे काय होईल? आरचा स्क्वेअर. आणि या ठिकाणी काय येईल? कॅपिटल जी. तो कॅपिटल जी जो आहे हा कोण आहे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे, हा या ठिकाणी आपला झाला फॉर्म्युला तयार. ठीक आहे, हा या ठिकाणी काय आपला फॉर्म्युला. ठीक आहे, दिस इज अ फॉर्म्युला फॉर द न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता मला हे प्रोपोर्शनॅलिटी साईन मला काढून टाकायचं आहे. तर प्रोपोर्शनॅलिटीचं जर साईन काढायचं असेल तर हे काय होईल? एफ इज इक्वल्स टू कॅपिटल जी M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, हा आपला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, त्या दोनपैकी तुम्ही कुठलाही फॉर्म्युला न्यूमेरिकलमध्ये यूज करू शकता. एफ इज इक्वल्स टू कॅपिटल जी M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. M1 काय? मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. M2 काय? मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. आर बी द डिस्टन्स अँड जी इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ही जीची व्हॅल्यू जी आहे ही काय असेल? कॉन्स्टंट राहते. तर कमेंट्स करा पटापट, जीची व्हॅल्यू जी आहे ही काय असेल? ठीक आहे, जीची व्हॅल्यू काय? तर ग्री कोण आहे? जी जो आहे हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, एक टाईपचा फोर्स आहे ना. तर फोर्स याची व्हॅल्यू तुम्ही कमेंट्स करा. आणि या ठिकाणी त्याचं एस आय युनिट काय असेल? तर याचं एस आय युनिट काय असते? न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg इन्व्हर्स. ठीक आहे, या पद्धतीचा असतो तो. ठीक आहे, मी समजा या पद्धतीचा असेल न्यूटन मीटर स्क्वेअर. आणि N2 मध्ये गेला तर मायनस मध्ये जाईल. ठीक आहे, तर हा सुद्धा युनिट विचारतो कशा पद्धतीने युनिट डिराईव्ह करायचं असतं ते. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? यस, कमेंट्सला पटापट. सगळं क्लिअर इथपर्यंत. खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, 100% यावरती क्वेश्चन येतो म्हणजे येतो. ठीक आहे, तर या चॅप्टरमधला खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग भारी असा टॉपिक आपण बघतो या ठिकाणी. ठीक आहे, तर इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे, तर द व्हॅल्यू ऑफ जी हे तुम्हाला कॉमेंट्स करायचे. ठीक आहे, आणि हे न्यूटन मीटर पर सेकंड स्क्वेअर हे जे युनिट आहे हे कशावरून डिराईव्ह केलं आहे यासुद्धा क्वेश्चन येऊ शकतं मे बी. ठीक आहे, तर हा जो एस आय युनिटचा फॉर्म्युला आहे, हा जो एस आय युनिट डिराईव्ह केलेला आहे ना, तर हे काढलेलं आहे अकॉर्डिंग टू फॉर्म्युला. या फॉर्म्युलाचा यूज करून आपण ते काढू शकतो. ठीक आहे, तर न्यूटन जे आहे हे आहे युनिट कशाचं? फोर्सचं. न्यूटन जे आहे ना हे कोणाचं युनिट आहे? फोर्स असतील. ठीक आहे, ओके, इथपर्यंत क्लिअर. आता बघा या ठिकाणी आपल्याला काय पाहायचं आहे?
तर काय म्हणतो एक कंडिशन्स आहेत काही या ठिकाणी कंडिशन्स आपल्याला दिले आहेत. तर बघा या ठिकाणी आपण कंडिशन घेऊया. फर्स्ट कंडिशन किंवा काही हायलाइट्स पॉईंट म्हणता येईल, ठीक आहे. कंडिशन म्हणा किंवा हायलाइट्स पॉईंट्स म्हणा. तर काय म्हटलं मी, इफ मास ऑफ टू ऑब्जेक्ट इज डबल, काय म्हटलं मी, इफ मास ऑफ टू ऑब्जेक्ट इज डबल, then the force of attraction is also डबल. लक्षात राहील मित्रांनो कंडिशन. काय म्हटलं मी, इफ मास ऑफ टू ऑब्जेक्ट इज डबल, दोन ऑब्जेक्टचं मास जर मी डबल केलं तर त्यामध्ये अट्रॅक्ट होणारा फोर्स हा पण काय होणार, डबल होणार. ठीक आहे, ही आपली फर्स्ट कंडिशन्स आहे. ठीक आहे, फर्स्ट हायलाइट पॉईंट आहे किंवा हॅशटॅग करून लिहा. ठीक आहे, सेकंड कंडिशन किंवा सेकंड पॉईंट काय सांगतोय, सेम याच्या अपोजिट आहे. इफ द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट या टू ऑब्जेक्ट इज डबल. बघा दोन ऑब्जेक्टमधलं मी जर डिस्टन्स डबल केलं, देन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज रिड्यूस बाय फॅक्टर 4. सिम्पलमध्ये मित्रांनो, फॉर एक्झाम्पल मी जर दोन ऑब्जेक्टचं मास जे आहे हे जर मी डबल केलं, मास जर काय केलं मी 2 kgच्या ऐवजी मी 4 kg केलं, 4 kg पहिले 2 kg होते, आता 4 kg गेली. तर मास जर मी डबल केलं तर त्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा सुद्धा काय होतो म्हणतोय, डबल होतो म्हणतोय. ठीक आहे, आणि दुसरे म्हणतोय काय की इफ द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज डबल. पहिले डिस्टन्स आम्ही फॉर एक्झाम्पल कन्सिडर दोन ऑब्जेक्टचं मास हे 2 kg होतं आणि त्याचं डिस्टन्स 4 मीटर होतं. ठीक आहे, आणि सेकंड केसमध्ये मी त्या ऑब्जेक्टचं मास 2 kg ऐवजी 4 kg केलं आणि त्यातला मास 5 मीटरच्या ऐवजी 10 मीटर केलं. ठीक आहे, किंवा मी मास जे आहे हे कॉन्स्टंट ठेवलं, 2 ठेवलं आणि डिस्टन्स वाढवलं, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स हा काय होतो, रिड्यूस होतो असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज द न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, तरी हे दोन कंडिशन तिथं महत्त्वाचे आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि थर्ड कंडिशन्स त्यामध्ये हायलाइट पॉईंट म्हणतात, त्यामध्ये इफ टू ऑब्जेक्ट आर स्पेरिकल इन शेप. काय म्हटलं मी, इफ टू बॉडीज किंवा ऑब्जेक्ट काही म्हणा, टू ऑब्जेक्ट किंवा बॉडीज म्हटलं जातं. इफ टू ऑब्जेक्ट आर स्पेरिकल इन शेप, द डिस्टन्स टेकन टू बी इट्स सेंटर. बघा हा एक पॉईंट लक्षात घ्या. दोन ऑब्जेक्ट जर स्पेरिकल असतील म्हणजे असे सर्कलचे शेप असतील तर त्याचं ॲप्रॉक्सिमेटली जे मास आहे कुठं असेल, त्या सेंटरला असेल ना मास. याचा मास कुठं असेल, त्याच्या सेंटरला असेल आणि त्या सेंटरपासूनच आपण त्याचं काय करणार, डिस्टन्स घेणार आहोत. ठीक आहे, आणि शेवटचा महत्त्वाचा पॉईंट आहे, इफ टू बॉडीज, ठीक आहे, इफ टू बॉडीज किंवा टू ऑब्जेक्ट आर इररेग्युलर इन शेप. ठीक आहे, irregular in shape, the distance is taken to be a mass is concentrated at that point. ठीक आहे, दोन बॉडीचा जर शेप दोन बॉडी जर इरेग्युलर शेपच्या असतील, फॉर एक्झाम्पल एक बॉडी आहे या शेपची आणि दुसरी बॉडी आहे या शेपची. आता बघा दोन्ही पण इरेग्युलर शेप आहेत, एक्झॅक्टली स्पेरिकल पण नाही आहेत ना. तर या ठिकाणी या ऑब्जेक्टचं मास जे आहे हे इथं नसणार, सेंटरला नसणार, हे कुठं तरी या साईडला स्लिप झालं असेल, याचं मास कुठं तरी इकडं शिफ्ट झालेलं असेल आहे ना. तर या इथून आपण त्याचं काय करणार, डिस्टन्स काउंट करणार. ठीक आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. हे फक्त आपल्याला एक्झाममध्ये विचारणार नाही, फक्त आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे की दोन बॉडी जर स्पेरिकल असतील तर त्याचा डिस्टन्स आपण कुठनं घेणार, आणि दोन बॉडी जर इरेग्युलर शेपचे असतील तर त्याचा डिस्टन्स आपण कुठनं घेणार. ठीक आहे, तिथपर्यंत क्लिअर आहे का. सेम ॲज इट इज तुम्हाला पॉईंट लिहायचे ॲज इट इज. टेक अ स्क्रीनशॉट, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि मला जीची व्हॅल्यू कमेंट्स करा, जीची व्हॅल्यू किती आहे आणि कुठल्या सायंटिस्टनं शोधून काढलेली आहे, कुठल्या सायंटिस्टनं काय केली आहे, शोधून काढलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, इथपर्यंत काही अडचणीपर्यंत. आणि मित्रांनो तुम्ही जर अजून आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्याचबरोबर आणखी काही 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी, 8वी 9वीचे
त्यांच्याकडे सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती 8वीचे काही व्हिडिओज जे आहेत आपण अपलोड केलेले आहेत. तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते बघू शकता आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. थँक्यू.